आत्ता 4-5 दिवसापूर्वी बघा एक असा माकडाचा व्हिडिओ पूर्ण असा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. त्या माकडाचं नाव आहे पंच. तो जपानमध्ये आहे. तर जेव्हा त्याची आई गेली तेव्हा त्याला कोणीही स्वीकारलं नाही. अगदी कळपातल्या माकडिणीने सुद्धा त्याला स्वीकारलं नाही. म्हणजे माकडाचा कळपाने सुद्धा त्याला बाहेर ढकलून दिलं. तर मला एकच सांगायचं आहे, तुम्ही या जगामध्ये कितीही मोठे व्हा, कितीही काही करा, परंतु तुम्हाला आईशिवाय कोणीही इथे स्वीकारू शकत नाही. म्हणून जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आईची किंमत करायला शिका. कारण की जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आईची किंमत करायला शिका. आई नाही ना तर आयुष्यामध्ये काहीच नाही आहे. कारण की तो व्हिडिओ बघून अक्षरशः जगातील प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात पाणी होतं. मीच काय, अक्षरशः प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात पाणी होतं. आणि आई ही आई असते, भले पशु असू, पक्षी असू किंवा मानव जातीतले असू. परंतु ते दुःख पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण का 7 महिन्याचं पिल्लू, त्याला बाहेरचं जग काहीच कळत नव्हतं आणि त्याला आईची एवढी नितांत गरज होती, परंतु त्याला कोणीही जवळ केलेले नाही. पण त्याच्याकडनं एवढं शिकण्यासारखं आहे ना, जेव्हा आपल्याला अख्खं जग नाकारतं ना तेव्हा जगायचं कसं हे आपल्याला स्वीकारायचं असतं आणि आपणच आपला आधार व्हायचं असतं. कारण की त्या माकडाकडून, त्या पिल्लाकडून एवढं जगण्यासारखं आहे आणि एवढं पण शिकण्यासारखं आहे ना, की मानवजातीतील काही जर क्षण असा आला आपण लगेच निराश होतो की आई गेल्यानंतर याला कोण सांभाळणार. पण प्राण्यांमध्ये तसं काही नाही बघा. ते स्वतः उभा राहिलं आणि मेन म्हणजे तेथील लोकांनी त्याला फक्त एका बाहुल्याचा आधार दिला आणि त्या बाहुल्यामध्ये त्यांनी आपली आई कशी असते ही त्या बावल्यामध्ये त्या माकडाने आपली आई शोधली. तिचा हात चावणं, तिचा हात आपल्या पाठीवरती टाकणं आणि तिला घेऊन ओढत का होईना बरं तिला घेऊन फिरणं, याला म्हणतात नितांत आई आणि मुलाचं प्रेम. भले ती बाहुला हे त्याला बी माहिती आहे की ते आपल्याला जवळ घेऊ शकत नाही, पण आईची भावना काय असते ना त्यांनी सगळे त्या बाहुल्यामध्ये अनुभवली बघा. आणि दुसरे माकडं जेव्हा त्या बाहुल्याला उचलतात तेव्हा त्यासाठी त्याला किती वाईट वाटतं हा क्षणसुद्धा प्रत्येकाने आपापल्या मोबाईलमध्ये पाहिलेला आहे. म्हणून कोणीही आपल्याला नाकारू शकलं तर स्वतः उभा राहायला शिका. कारण की या जगामध्ये स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची किंमत करा. कारण की आई ही लहान वयातच नाही तर कितीही मोठे व्हा तुम्ही, अक्षरशः कितीही मोठे झाले तरी पण घरात आल्यानंतर पहिले तुम्ही, भले तुमचं आईकडे काही काम नसतं परंतु तुम्ही काय शोधता, आई आई कुठं गेली. तुमचं काही काम असतं का, अजिबात नाही. पण ती आपल्याला एक सवय लागून गेलेली असते की घरात आल्यानंतर जर प्रथम आपण कोणत्या व्यक्तीला शोधत असतं ना तर ती व्यक्ती म्हणजे आपली आई. आपलं काहीच काम नसतं, फक्त आपल्या डोळ्याला आपली आई दिसावी एवढंच आपलं काहीतरी असतं. म्हणून ज्यांना कुणला वाटत असेल की आईची किंमत काय तर हा व्हिडिओ बघा आणि नक्की कळेल तुम्हाला. कारण की जगण्यासारखं आणि शिकण्यासारखं काय असतं ह्या मुक्या प्राण्यांनी आपल्याला शिकवलं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून अशी वेळ कोणत्याच लेकरावरती येऊ नये मी अशीच देवाला प्रार्थना करेन. आणि आईची माया प्रत्येक लेकराला शेवटच्या क्षणापर्यंत मिळावी अशी देवाकडे प्रार्थना करेन. कारण की आज त्या पिल्लाला दुसऱ्या पिल्लाचं बघून कितीतरी मनात वाईट वाटत असन की दुसऱ्याची आई जर त्या पिल्लाला जवळ घेऊ शकते तर मला कोणी का बरं जवळ घेत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या मनातल्या भावना वेगवेगळ्या असतात, फक्त कोणी बोलून दाखवत नाही. म्हणून विचार करा आणि आपल्या आईला नक्की जपा. आणि एवढं जपा की कितीही आपण जगामध्ये शोधलो तरी पण आपल्याला आपली आई परत मिळणार नाही. एक म्हणे बघा, ढगात गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण आपली मातीत गेलेली आई पुन्हा आपल्याला कधी दिसत नाही. म्हणून आईचे मोल जाणून घ्या. आणि हा व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिला नसेल ना त्यांनी नक्की सोशल मीडियावरती हा व्हिडिओ बघा. जर तुमच्या डोळ्यात पाणी नाही ना आले तर मग बघा. कारण की हा व्हिडिओ सगळ्याला, अक्षरशः बारीक मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्याला अक्षरशः त्यांनी रडवले असं त्या पिल्लाची कथा आहे. तर नक्की बघा आणि नक्की वाचा आणि आपल्या आईला नक्की जपा.